तरी शेतकऱ्यांची साथ शिवसेना सोडणार नाही। राजू शेट्टी यांच्या ऊस आंदोलनावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। वसतिगृहाच्या दुरवस्थेला वाचा फोडण्यासाठी आंदोलन केलं म्हणून आदिवासी विद्यार्थिनीवर वसतिगृह सोडण्याचा दबाव, विद्यार्थिनीनं दिला आत्मदहनाचा इशारा। ठाण्यामधला धक्कादायक प्रकार। भोसरीमधल्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलीच्या आईवडिलांना पोलीस देतायत त्रास। आरोपी सोडून पीडित कुटुंबियांच्याच मागे चौकशीचा ससेमिरा। रायगड जिल्ह्यातला एव्हरेस्टवीर राहुल येलंगे आणि त्याच्या पत्नीला गावकऱ्यांनी टाकलं वाळीत। आधुनिक राहणीमुळे गावकऱ्यांनी वाळीत टाकल्याचा केला आरोप, पण आम्ही वाळीत टाकलेलंच नाही, गावकऱ्यांची प्रतिक्रिया। सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांचा राजीनामा। बोर्डातल्या सदस्यांवर भ्रष्टाचाराचा केला आरोप। बोर्डानं मेसेंजर ऑफ गॉड या चित्रपटाला परवानगी दिल्यानंतर झाला वाद। मुंबई एअरपोर्टच्या वॉशरूमच्या भिंतीवर दुसऱ्यांदा दहशतवादी हल्ल्याची धमकी। या धमकीमध्ये आयसिसचाही उल्लेख। प्रकरणाची चौकशी सुरू। आणि पुण्यामध्ये आजपासून रंगणार वसंतोत्सव। पहिल्या दिवशी विश्वमोहन भट आणि राहुल देशपांडे यांच्या सादरीकरणानं सुरुवात।